कालपासून ज्या बातम्या म्हणा किंवा अफवा म्हणा सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत की काय कसलं टायगर ऑपरेशन टायगर हा ऑपरेशन टायगर सोपं नाहीये ते. म्हणजे मुळात त्याने एक मान्य केलं की आम्ही अजूनही टायगर आहोत. आमच्यापर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही घडामोडीची अधिकृत माहिती नाही. म्हणजे बरोबर ना? तुमच्या माध्यमातून या बातम्या आम्ही पाहतो, ऐकतो आणि प्रतिक्रिया देत आहोत. काल रात्री मला साधारण 10:30-11 वाजता एका महत्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. विकत घेतलं जात आहे हा त्यांचा शब्द होता. महाराष्ट्रातील खासदारांना, पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही आणि मीही घेणार नाही. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. मी म्हटलं काय भावाला? मी म्हटलं काय भाव आहे? भाव काय लागलाय ना? ते म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी. पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15-15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही असं मला सांगितलं. याची माहिती मी समाज माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली, कारण माझं ते कर्तव्य आहे.